कारलं म्हटलं की काही जण लगेच नाक मुरडतात. पण आजची ही कारल्याची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि आज कारलं कापायला आईने मदत केली. खरं सांगायचं तर किचनमध्ये माझी आई म्हणजे माझी कायमची पार्टनरच. मी काही करायला घेतलं की लगेच म्हणतात, दे मी करून देते. आईने कारलं सोलून आणि कापून दिलं. तोपर्यंत मी शेंगदाणे भाजून घेतले. त्यामध्ये लसूण आणि कढीपत्ता घालून छान भाजून घेतलं. दुसरीकडे कारलं थोडं मीठ घालून उकळायला ठेवलं. कारण उकळेपर्यंत भाजलेले शेंगदाणे, लसूण आणि कढीपत्ता मिक्सरमध्ये बारीक करून घेतला. त्यामध्ये हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ, थोडं तेल आणि कोथिंबीर घालून हे मिश्रण तयार केलं. उकडलेलं कारलं थंड करून त्यातलं पाणी पिळून काढलं आणि तयार केलेलं मिश्रण कारल्यामध्ये छान भरून घेतलं. कढईमध्ये तेल गरम करून थोडा ठेचलेला लसूण टाकला आणि त्यामध्ये भरलेली कारले ठेवून झाकण ठेवलं. साधारण 5-7 मिनटं छान फ्राय करून घेतलं. आणि किचनमध्ये माझी मुलगी आली की माझं काम कितीही असलं तरी थोडी मस्ती तर बनतेच. कारल्याची भाजी खूप छान झालेली. तुम्ही पण नक्की ट्राय करा.